मालेगाव मालेगाव येथे 24 डिसेंबर राष्ट्रीय ग्राहक दिन मालेगाव तहसील कार्यालय येथे निवासी नायब तहसीलदार युवराज परचुरे यांच्या अध्यक्षतेखाली व ग्राहक पंचायत महाराष्ट्र मालेगाव तालुका अध्यक्ष हरीशजी मारू यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला। यावेळी मंचावर अप्पर तहसील कार्यालयाचे नायब तहसीलदार भूषण बोरसे, संजय गांधी निराधार योजनेचे नायब तहसीलदार रमेश खैरे, शहर धान्य वितरण अधिकारी पंकज खैरनार, ग्रामीण पुरवठा निरीक्षण अधिकारी महेश ठाकूर आदी उपस्थित होते। तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ वैद्यमापन विभागातर्फे ग्राहक जागृतीसाठी वजनमाप काटे संदर्भात प्रात्यक्षिक व प्रदर्शन ठेवले होते। या प्रसंगी सुरुवातीला ग्राहक पंचायतच्या सर्व सदस्यांना पुष्प देऊन सन्मानित करण्यात आले। निवडणूक आयोगाने अटी शर्ती व परवानगी दिल्यामुळे प्रशासनाने ग्राहक दिन कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल ग्राहक पंचायतचे हरीशजी मारू यांनी आभार मानत उपस्थितांना ग्राहक जागृती ग्राहक हक्क विषयी संबोधित करत शासनाने ग्राहक न्यायालयाची संख्या वाढवावी व मालेगावला देखील ग्राहक न्यायालयाची स्थापना करण्याविषयी आग्रही भूमिका मांडत जलद गतीने ग्राहकांना न्याय कसा मिळेल यासाठी पाऊल उचलण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले। तसेच प्रत्येक अधिकाऱ्याने आपल्या कर्तव्याची जाणीव ठेवून ग्राहक हित जोपासावे अशी विनंती केली। यावेळी ग्राहक पंचायतीचे नितीन शाह, बद्रीनाथ काळे, जयघोष जाधव, राहुल आगारकर, नटवरलाल वर्मा, राजू खैरनार, प्रशांत मोदी, कैलाश शर्मा, बिपिन पहाडे, कल्पेश भामरे, अशोक बागुल, उमेश शहा, मुकेश जनाने, डॉक्टर विनोद जैन, नरेंद्र नहार, अशोक कोठारी आदी कार्यकर्ते व ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते। सूत्रसंचालन शांताराम भालेकर यांनी केले तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नितीन सागर, शक्ती उशिरे यांनी परिश्रम घेतले। सर्वप्रथम इथे उपस्थित असलेले सर्व सहकारी उपस्थित मंच, सर्व इतर विभागातले जे काही अधिकारी आलेले ते सर्व परचुरे साहेब, बोरसे साहेब, खैरे साहेब, ठाकूर साहेब, खैरनार साहेब, पुरवठा अधिकारी महेश ठाकूर आणि पंकज खैरनार साहेब, त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं आपलं जे वार्तांकन जनतेपर्यंत पोहोचवणारे माहिती अधिकारी गोवा साहेब आणि त्याचबरोबर माझे सहकारी मित्र प्रोफेसर मित्र बलराम चौधरी, गणेश पाटील नंतर आणि आपले सर्व आमचे ग्राहक पंचायतचे सर्वांचा उल्लेख आता इथे करताना मगाशी झालेल्या सगळ्यांच्या सत्काराच्या दृष्टिकोनातून आणि विविध गॅस एजन्सीचे त्याचबरोबर यशस्वी धान्य दुकानदार त्या सर्वांचं मी इथे मनपूर्वक अभिनंदन करतो, आभार मानतो। आपण आज या ग्राहक दिनाला आपलं कर्तव्य समजून आपण उपस्थित राहिला MPSLचे अधिकारी, त्याबद्दल मी सर्वांचे मनपूर्वक आभार। त्याही अगोदर एक आभार मला व्यक्त करायचे ते निवडणूक आयोगाचे। महाराष्ट्रात आपल्याला माहिती विविध महानगरपालिकेमध्ये निवडणुका घोषित झालेल्या आहेत आणि त्याचं आपलं मालेगाव देखील आहे आणि अशा वेळेला आमचा हा ग्राहक दिन हा त्या आचारसंहितेच्या याच्यामध्ये कुठेतरी अटकतो का असा प्रश्न आपल्यासमोर उभा होता आणि त्यामुळे ग्राहक पंचायतच्या कार्यकर्त्यांनी निवडणूक आयोगाशी सातत्याने आम्ही संपर्क साधलेला आहे। ग्राहक पंचायत महाराष्ट्राच्या वतीने निवडणूक आयोगाला, कारण विविध जागेवर असा प्रश्न येत होता जिथे जिथे निवडणूक आहे तर निवडणूक आयोगाशी संपर्क साधून त्यांच्याशी पत्रव्यवहार करून आणि हा विषय जो आहे हा ग्राहक जागृतीचा विषय आहे, जनतेच्या जागृतीचा विषय आहे। ज्या पद्धतीने लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी आपल्या निवडणुका MPSLचे आपण अभिमन्यू साहेब आपण आला चांगल्या गोष्टी आपण सांगितल्याप्रमाणे ते ST महामंडळाचे विशाल भोसले इथे आले, त्यांनी सुद्धा इथे सांगितलं प्रत्येकाला ST महामंडळ अनेक गोष्टी आपण सांगितल्या। माझे ST महामंडळाला फक्त एकच विनंती आहे, तुमच्याही अनेक अडचणी ते आमच्यासमोर आहेत। मला माहिती आहे प्रवासी महासंघ आम्ही म्हणतो, ग्राहक पंचायतच प्रवासी महासंघ म्हणून ते रथसप्तमीला चांगले ड्रायव्हर कंडक्टरचा आम्ही सत्कार देखील करतो, परंतु ज्याप्रमाणे चांगले ड्रायव्हर कंडक्टरचा सत्कार करतो आपला जो बिझनेस आहे तो आपल्या ग्राहकांच्या वर आहे, त्या प्रवासाच्या तिकिटावरून आपल्याला मिळतोय, त्या बसेस आपल्या ज्या आहेत त्या डेपोतनं काढताना त्या सुंदर असाव्यात। नुसतंच मालेगाव सुंदर स्वच्छ सुंदर मालेगाव ST पण स्वच्छ सुंदर असावी। त्या बसेस आपल्या खूप घाणेरड्या काही वेळेला असतात, काहीच्या खिडक्या बाद असतात, घाण आत असते, एवढी स्वच्छता करून जो आपला ग्राहक आहे, ग्राहक देव म्हटला जातो
तर त्याचं तशा पद्धतीने स्वागत करून त्या ज्या काही कमतरता असेल त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा अशी विनंती. वजन वापर वजन प्रशांत गडाख साहेब आपल्याकडे आहेत, पण आता दुसरे त्यांच्याकडे अनेक ड्युट्या आहेत. त्याच्याबद्दल मी नक्कीच प्रत्येक वेळेला ते इथे स्टॉल लावतात, ग्राहक जागृती करण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्याकडे खूप कमी स्टॉक आहे, व्यक्ती खूप आहे. इतर अधिकारी ज्याला म्हणतात की आमच्याकडे लोक कमी आहेत, पण त्यांच्यापासून शिकण्यासाठी आहे, तरी सुद्धा ते करतात. तत्परतेने इथे प्रत्येक वेळेला येतात, लावतात आणि अनेक कारवाया करतात. छोट्या छोट्या जाहिराती असतात, फसव्या जाहिराती असतात. आपल्याला माहिती नाही, आपले नियम आहेत. आता आजकाल सगळ्यांकडे मोबाईल, आपण सगळं बघू शकतो. असलेल्या ज्या ग्राहकाशी निगडीत काही गोष्टी आहेत ज्या सगळ्यांना माहिती असायला पाहिजे त्या थोड्या शेअर करतो इथं. कारण की सध्याच्या याच्यात आहे ना, शासनाचं एक धोरण आहे की कोणत्याही गोष्टीला ऑनलाईन पद्धतीने जास्तीत जास्त घेऊन जाण्याचा प्रयत्न चालू आहे. म्हणजे कॅश हँडलिंग असेल, सगळ्या गोष्टी आपण बघतोय की प्रत्येक ठिकाणी आपण राशन दुकानावर बघतो की KYC म्हणा किंवा OTP ही जी पद्धत चालू आहे ती सध्या आहे ना प्रत्येक एजन्सीमध्ये पण आहे. म्हणून ग्राहकाला प्रत्येक वेळेस ना ज्या वेळेस आमचं कॅश पेमेंट किंवा ज्या वेळेस कस्टमर डिलिव्हरी बस सिलेंडर डिलिव्हरी करायला येतो त्यावेळेस त्यांना एक OTP आलेला असतो आपल्या प्रत्येकाच्या मोबाईलला. तो OTP देणं बंधनकारक आहे, कारण की त्याच्याशिवाय आमचं पुढचं पंचिंग होत नाही संध्याकाळी. म्हणून त्यांना आता हे ज्या नवीन इनिशिएटिव्ह चालू आहेत शासनाकडून आणि कंपनीकडून त्याला थोडंसं अजून काय की माहिती नसल्यामुळे ना किंवा त्याचा प्रसार तसे त्या पद्धतीने झाला नसल्यामुळं बऱ्याच वेळा काय असतं की तो OTP येतो आणि बऱ्याच वेळा त्या कंपनी आपल्याला काय सवय असते की कंपनीचं काहीतरी डिलीट करून टाकायचं किंवा मग ते ज्याच्याकडे OTP येतो कुठेतरी बाहेर असतो आणि घरच्यांना माहिती नसतं. बऱ्याच वेळा ना तो आमचा जेव्हा मनुष्य तिथं सिलेंडर द्यायला जातो ना घरपोच, तर तिथे जरा प्रॉब्लेम होतो की मग तो OTP परत भेटत नाही किंवा ते मग कुठेतरी परत फोन लावा लागतो. मग संध्याकाळी ऑफिस आल्यानंतर परत त्याला सांगावं लागतं की OTP मागवा. या गोष्टी आहेत सध्या. म्हणून आहे ना प्रत्येकाने जर तेवढी काळजी घेतली की जर OTP आलेला आहे तो ठीक आहे आपण नसलो की घरी सांगून जाऊ किंवा मग तो डिलीट न करता त्याला घरात जो असेल त्याला फॉरवर्ड करून ठेवू की जो आल्यानंतर त्याला सोपं होईल आमच्या डिलिव्हरीसाठी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता शासनाने प्रत्येकाचा KYC करणं गरजेचं आहे आम्हाला. म्हणून आमच्याकडून पण प्रत्येकाला कॉल पण आले असतील, चालू आहे, आम्ही कॉलिंग पण चालू केलेलं आहे. आणि आमच्या पद्धतीने ज्या आमचे डिलिव्हरी बॉयज आहेत त्यांच्याकडे पण तो ॲप आहे, एक तर डिलिव्हरी बॉयजकडे किंवा ऑफिसला येऊन. म्हणून ही KYC करणं पण खूप गरजेचं आहे. ते कदाचित 31 मार्च त्याची लास्ट तारीख आहे. त्या 31 मार्च नंतर ज्यांचे KYC नसतील त्यांना कंपनी ब्लॉक करून टाकेल आणि मग नंतर परत तो KYC केल्यानंतर चालू होईल. मग ती म्हणजे ती वेळ न येवावी म्हणून आपण त्याच्या अगोदरच आपले KYC करून घेतले सगळ्यांचे किंवा आपल्या आजूबाजूचे जे लोक असतील त्यांचे, तर खूप चांगलं होईल. म्हणून हा KYCचा जो सध्याचा चालू असलेला प्रयोग आहे तो सगळ्यांनी यशस्वी करून त्याचं लवकर पूर्ण करून घेणे एवढंच आता सध्याच्या याच्यात आहे. पेट्रोलियम, गॅस एजन्सी, पेट्रोल पंप आणि अन्न नागरी पुरवठा या एकमेकांशी थोडं जास्त क्लोज रिलेटेड आणि सर्व काही KYC वर चाललंय. सगळ्या गोष्टी या OTP बेस झालेल्या आहेत. याच्यात खूप जास्त लोकांची फसवणूक पण होते आणि बऱ्याच लोकांना माहिती नाही. OTPने आमच्याच ऑफिसमध्ये चांगल्याचे पेमेंट गेले. इव्हन जे आमचे पेमेंट करतात त्यांचे सुद्धा OTPने त्यांचेच पेमेंट लॉस झालेले आहेत. तर अशा याच्यात आपली डिजिटल फसवणूक होऊ शकते. आजची आपली पण त्याच्यावर डिजिटल न्यायाद्वारे कार्यक्षम आणि जलद विल्हेवाट याच्यावर आजचा हा कार्यक्रम आहे. मोस्टली आपले 3च डिपार्टमेंट नेहमी पुढे असतात. महसूल डिपार्टमेंट, नागरी पुरवठा, GST आणि पेट्रोल पंप गॅस एजन्सीवाले हे ऍक्च्युली आमचे जे निरीक्षक असतात याच्यात 3 व्यवस्थापकीय अधिकारी पण पाहिजे किंवा एक डिपार्टमेंट पुढे गेलं तर त्याच्यावर ऑब्जेक्शन घेतलं सर्वात आधी किंवा तुम्ही कसे आले तुमच्याबरोबर पेट्रोल पंप गॅस एजन्सीवाले व्यवस्थापकीय अधिकारी का नाही आहे. मग त्याच्यात आम्हाला जेव्हा तक्रार करताना हँडल करणं खूप अवघड होऊन जातं. आणि सदर डिपार्टमेंट आमचे 2-3 डिपार्टमेंट असे झालेले आहेत की इव्हन म्हणजे 100% ऑनलाईन प्रक्रियेवर अवलंबून झालेले आहेत. इव्हन तुम्ही सुपर मार्केटमध्ये जाल तर आम्हाला आता इथे आपले पुरवठा साखळी जी असते त्याच्यावर नियंत्रण ठेवण्याचं काम करतो. मग त्यात नुसतं गहू आणि तांदूळ नाही तर इव्हन कोरोना काळात आलेला सॅनिटायझर सुद्धा त्याच्यावर नियंत्रण किंवा डिमांडवर सप्लाय कसा हे करायचा त्याचं पुरवठा विभागाचं महत्त्वाचं काम असतं. म्हणजे जी अत्यावश्यक वस्तू ज्यावेळेस माणसाला जी अत्यावश्यक अशी घोषित केल्या जाते, कोरोना काळामध्ये सॅनिटायझर आणि मास्क जसे झालेले होते म्हणजे त्याचा तुटवडा आणि निर्माण होणार नाही.
कुठलीही गोष्ट असतो तर तिचा सप्लाय नियंत्रित करण्याचं काम पुरवठा विभाग करत असतो. तर पुरवठा विभागामध्ये सगळ्यात महत्त्वाची सर्व्हिस म्हणजे राशन कार्ड. राशन कार्ड यापूर्वी पिवळे, व्हाईट आणि केशरी अशा 3 याच्यामध्ये येत होते आणि पुस्तक येत होतं. पण आता शासनाने मागील 2 वर्षापासून शासन निर्णय काढून कलर जो होता, तिहेरी कलर जी प्रक्रिया होती ती बंद केलेली आहे. आता डिजिटल राशन कार्ड सुरू झालेलं आहे आणि संपूर्ण शिधापत्रिकेची जी नाववाढ करणे, नाव बदली करणे, नवीन शिधापत्रिका घेणे, सरेंडर करणे किंवा ट्रान्सफर करणे ही पूर्णच्या पूर्ण प्रक्रिया ही ऑनलाईन झालेली आहे. आरसी घरी बसून कुठलीही सीएससी किंवा महाई सेवा केंद्र किंवा सायबरची गरज नाही. इव्हन आपण आपल्या मोबाईलवरून सुद्धा करू शकतो. फक्त त्याला अट अशी आहे की आपल्या आधार क्रमांकाला आपला मोबाईल नंबर अटॅच असणं गरजेचं आहे. तर ते जर असेल तर आपण आपली शिधापत्रिका घरी बसूनच तयार करू शकतो. शिधापत्रिका तयार केल्यानंतर लगेचच आपल्याच एक याच्यावर डाउनलोड नावाचा ऑप्शन येतो. त्यातून ती डाउनलोड केली, एक पेपरवर येते एक बारकोड डिजिटल सिग्नेचर, तीच आता शिधापत्रिका. म्हणजे यापूर्वी शिधापत्रिका खराब झाल्यानंतर वारंवार कार्यालयात यावं लागायचं. आता डिजिटल सोबत तुम्ही नंबर ऑफ टाइम जसं आधार कार्ड डाउनलोड करतो ना आपण, तसं डाउनलोड करायचं, तशी शिधापत्रिका याच्यामध्ये. तसेच शिधापत्रिकेवर सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे सर्व नागरिकांसाठी 5 लाख रुपयाचा विमा शासनाने मोफत केलेला आहे. म्हणजे यापूर्वी व्हाईट कार्ड ज्यांचं उत्पन्न 1 लाख रुपयाच्या वर होतं ते लोक नव्हते, पण आता शासनाने व्हाईट कार्डला सुद्धा आरोग्य सेवा देखील केल्या. त्याच्यामुळे आपल्या जेवढ्यांचे व्हाईट कार्ड असतील, धान्य नसेल पण व्हाईट कार्ड, ते सुद्धा आपण ऑनलाईन प्रक्रियेने जर ऑनलाईन करून घेतले आणि त्याच्यावर जो 12 अंकी क्रमांक, त्याला आरसी नंबर म्हणतो, तो करून घेतला तर आपल्याला 5 लाख रुपयापर्यंतचा विमा हा मोफत असतो. आणि ज्यांचे वय 65 वर्षाच्या वर आहे त्यांना शासनाने 8 लाख रुपयापर्यंत वय वंदना कार्ड म्हणून राशन कार्डवर हे प्रत्येक शिधापत्रिकेसाठी शासन इन्शुरन्स पे करत असतं. त्या दिवसावर आपल्याला 5 लाख रुपयापर्यंतचा विमा हा मोफत असतो. त्यानंतर असतो अनुज्ञप्ती लायसन्स. जसं साहेबांनी सांगितलं की डीमार्ट असो किंवा शॉपिंग मॉल असो किंवा याच्यामध्ये, तर अनुज्ञप्ती लायसन्स देण्याचं काम सुद्धा पुरवठा विभागाकडून असतो. जसं आपण एखादी होलसेलर रिटेलर दुकान उघडली, माल आणला विकायला सुरुवात केली, तसं नसतं. म्हणजे उद्या भविष्यात काही आम्हाला बऱ्याच तपासणीच्या वेळेस होलसेलर रिटेलर याच्यात सांगतात आम्हाला असं काही माहीतच नव्हतं, तर हा कार्यक्रम घेण्याचा जो उद्देश असतो तोच असतो. आपल्याकडे प्रत्येक गोष्टीला साठा ठेवण्याचं एक लिमिट असतं. मग ते तेल असो, धान्य असो, कुठलंही भरड धान्य असो, बिया असो, काही असो, त्याला ठेवण्यासाठी हे. कारण मार्केटमध्ये त्या गोष्टीचा तुटवडा व्हायला नको, त्यासाठी तुम्ही किती माल ठेवतात, किती स्टॉक करून ठेवतात, त्याची एक सीमा असते. ती वेळोवेळी जिल्हाधिकारी निर्देश करतात आणि त्या पद्धतीने तो ठेवावा लागतो. एक ते झालं. नंतर गॅस एजन्सी, पेट्रोल पंप याबद्दल आपल्याला काही तक्रारी असतील तर सगळ्यात पहिला प्रश्न पडतो की हे तक्रार करायच्या कोणाला? दोघंच्या दोघं सेंट्रल विभाग आहे, कोणाला तक्रार करायची? जर गॅस बद्दल जर कोणाला काही तक्रार असेल तर मी नंबर लावला, मला आलं नाही, मला आपल्याला तक्रार डिलिव्हरीचा मेसेज आलेला आहे पण मला डिलिव्हरच झालेलं नाही, तर पुरवठा विभागाकडे आपल्याला तक्रार करता येते. त्याच्यावर संबंधित गॅस एजन्सीमध्ये काय कशाचा झालेला आहे किंवा अनियमितता आढळते का तुम्हाला किंवा काही दिसतंय का त्याच्यामध्ये, तर गॅस एजन्सीची सुद्धा तक्रार पुरवठा विभागात तुम्हाला करता येते. किंवा एखाद्या पेट्रोल पंपबद्दल संबंधित कोणाला काही तक्रार असते किंवा मागे जसं इथे मागच्या पेट्रोल पाणी वगैरे असं काही त्याच्यात असतात, तर तुम्हाला त्या संबंधित सुद्धा तक्रार पुरवठा विभागाकडे करता येते. म्हणजे तालुक्याचा पुरवठा विभाग जो आहे, जिथे जिथे सप्लाय चेनचा प्रॉब्लेम आला असतो तिथे पुरवठा विभाग विविध विभागांना सोबत घेऊन ती कारवाई करत असतो. आणि जे नागरिक आहे किंवा आजचा याच्या ग्राहक जे ग्राहक आहेत ग्राहकांना न्याय देण्याचा एक साजरा केला जातो. त्या प्रसंगाने आपण सर्वजण इथे जमलेलो आहोत. उपप्रादेशिक पर्यावरण कार्यालयातर्फे कच्ची अनुज्ञप्ती, पक्की अनुज्ञप्ती, तसेच रजिस्ट्रेशन, फिटनेस, ट्रान्सफर ऑफ ओनरशिप, हायपोथिकेशन टर्मिनेशन या सर्व सुविधा सर्व नागरिकांना किंवा ग्राहकांना पुरवल्या जातात. अगोदर या सर्व सुविधा मॅन्युअल मध्ये होत्या. म्हणजे प्रत्येक गोष्टीसाठी ग्राहकांना ऑफिसमधून मॅन्युअल फॉर्म घेऊन भरावा लागत असेल आणि मग ती सुविधा पूर्ण केली जात असेल. परंतु परिवहन
काही वर्षांमध्ये या सर्व सुविधा ऑनलाईन पद्धतीने राबवण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे ग्राहकांना घरी बसूनही या सुविधांचा फायदा घेता येतो. तसेच त्यामुळे नागरिकांचा जो अगोदर जास्त टाइम या सुविधा घेण्यामध्ये तर तो नक्कीच कमी झालेला आहे आणि सोयीस्कर देखील झालेले आहे. तसेच आमच्या ऑफिसमध्ये ज्यावेळेस आपण एंट्री करतो तेव्हाच तेथे मदत म्हणून एक कक्ष उभारण्यात आलेला आहे. तेथे एका अधिकाऱ्याची पूर्ण वेळ नियुक्ती केलेली असते. त्या अनुषंगाने जे नागरिक ऑफिसमध्ये येतील त्यांना काही प्रश्न असतील, काही त्यांना विचारायचं असेल तर ते त्या कक्षात जाऊन विचारू शकतात आणि त्यांच्या प्रश्नांचे निराकरण तेथे अगदी योग्यरित्या केले जाते. तसेच या ज्या सुविधा आहेत ऑनलाईन लायसन्स काढणे किंवा फिटनेस या सर्व सुविधांचे पूर्ण डिटेलमध्ये प्रोसेस कशी असेल त्याचे सर्व फलक ऑफिसमध्ये लावण्यात आले आहे. म्हणजे सामान्य नागरिक देखील तिथे येऊन ती प्रोसेस वाचून आपला फॉर्म स्वतः भरू शकतो आणि ती प्रोसेस पुढे जाऊ शकते. तसेच कोणतं काम हे किती दिवसात पूर्ण पाहिजे आणि नाही झालं तर अपीलीय अधिकारी देखील कोण आहे याची सर्व माहिती देखील ऑफिसमध्ये उपलब्ध आहे आणि त्यानुसार नागरिकांचे सर्व प्रश्न हे व्यवस्थितरित्या सोडवण्याचा आम्ही सर्व अधिकारी कर्मचारी नेहमीच प्रयत्न करत असतो. थँक्यू. मेरा नाम अभिमन्यु कुमार. मैं मालेगांव पावर सप्लाई लिमिटेड की तरफ से एज ए रिप्रेजेंटेटिव यहाँ पर आया हूँ एंड किसी भी तरीके की कोई समस्या या किसी तरीके की शिकायत या कोई सजेशन या कोई फीडबैक अगर देना चाहते हैं तो उसके लिए हम लोग यहाँ पे उपस्थित हुए हैं. और किसी भी प्रकार का सहायता, किसी प्रकार की जानकारी और कुछ नए इनिशिएटिव जो पूरे मालेगांव में विद्युत से रिलेटेड कुछ भी रहेगा तो आप हमें बता सकते हैं. और उसके संबंधित हमारे 3 रिप्रेजेंटेटिव हैं यहाँ पे उपस्थित है. सो कुछ भी रहेगा तो प्लीज़ हमें बताइए. उसके ऊपर जो भी समाधान रहेगा, त्वरित कार्रवाई जो भी रहेगी वो हम उसको करेंगे. धन्यवाद. विशाल घोषाल महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ एस टी महामंडळ याच्या प्रतिनिधी म्हणून उपस्थित आहे. आमच्या अन्य व्यवस्थापक यांची विषय असल्यामुळे ते उपस्थित राहू शकले नाही. त्यांचा प्रतिनिधी म्हणून हजर आहे. आमच्या एस टी महामंडळातर्फे सर्व प्रवाशांना हात दाखवते थांबा, नंतर अमूल ज्येष्ठ नागरिक ज्येष्ठांसाठी महिला सन्मान योजना, नंतर विद्यार्थ्यांसाठी आईंदाबरोबर पास व्यवस्था अशा सर्व योजना देण्यात येतात. त्यानंतर ते प्रवाशी तक्रार असल्यास प्रवासी तक्रार बुक एस टी महामंडळातील प्रत्येक बस स्थानकावर उपलब्ध असते. त्यानंतर ऑनलाईन तक्रार तुम्ही आपली सरकार पोर्टलमध्ये करू शकता. व जी व्यवस्था असेल तर तक्रारीचे तत्काळ निवारण होऊन आम्ही समोरच्या प्रवाशांचं तत्काळ निरासन करतो. बस स्टेट जीएसटी ऑफिस 2 आहेत आपल्याकडे, सेंट्रल आणि स्टेट. आणि सर्वात जास्त जर संपर्क केला तर आमच्या डिपार्टमेंटचा ग्राहकांना दोघांशी जास्त प्रमाणात येतो. आणि सगळ्यात जास्त म्हणजे ऑल ओव्हर इंडिया सगळ्यात जास्त डिजिटल जे झालं आहे ते जीएसटी झालं आहे. म्हणजे ग्राहकांना आणि जर स्मार्ट चळवळीमध्ये काम करणाऱ्यांना सर्वांना सगळ्यांनी पोर्टलला सर्व अवेलेबल आहे. परंतु महत्त्वाचं काय आहे, इनवॉइस म्हणजे ग्राहक चळवळीमध्ये पण इनवॉइस सगळ्यात महत्त्वाचा आहे. जर तुम्ही कंझ्युमर फोरमला गेले तर तिथं तुम्हाला पहिला पुरावा तोच माहिती होता इनवॉइस आणि पेमेंट झालं. इनवॉइसवर काय पाहायला पाहिजे, जीएसटी नंबर आहे का, तुम्ही टॅक्स पे करताय. बऱ्याच वेळेस काय होतं की आपण मार्केटला जातो आणि काही वस्तू खरेदी करताना आपण इनवॉइस मागितलं की लगेच सांगतात जीएसटी पे करावं लागेल. पण तसं ऑलरेडी मॅक्झिमम पेमेंट प्राईस आणि हा टॅक्स इन्क्लूड असतो. त्यावेळेस तुम्ही जे पे करता ते टॅक्ससह पे करताय. त्यामुळे इनवॉइस का घ्यायचं, इनवॉइस घ्यायचं. आणि विशेष म्हणजे जीविकाला जर तुमचं धोका असेल तर कंझ्युमर ऍक्ट त्याच्यामध्ये जर असा म्हणजे शिक्षित तरतूद आहे. त्यावेळेस तुमच्या जर त्या गोष्टीपासून धोका होत असेल तर मग तुम्हाला पुढं करण्यासाठी पुरावा मॅक्सिमम पेमेंट ऑनलाईन आता सगळेजण करताय. तर पेमेंट ऑनलाईन इनवॉइसवर काय करायचं, व्यापाऱ्याचा जीएसटी नंबर आहे का, प्रत्येक स्टेटला कोड आहे. महाराष्ट्रात कोड आहे, म्हणजे लोकल खरेदी करतो 271 महाराष्ट्र आहे, 15 कोड त्याच्या बिझनेसचं नाव जे बरोबर असेल. त्याच्यानंतर तुम्ही परचेस करताय तर तुम्ही इन्व्हॉइस फक्त त्याच्याकडून घेऊ नका, तुमचं नाव पण असावं त्याच्यावर. तुम्ही आता बिझनेस नाही कोणाकडून इन्व्हॉइस आणलं, इन्व्हॉइस तुमच्याकडे यायला पाहिजे, तुमचं नाव असेल आणि तुम्ही पेमेंट शक्यतो ऑनलाईन केलं तरी बेटर. ह्या 2 गोष्टी आणि राहणार
विमानाचा रोल जर ease of नॉर्म्स अशा आहे की आम्ही बिझनेसच्या प्रिमायसेसला जाऊन नाही करायला पाहिजे विनाकारण, कारण बिझनेस फ्रेंडली किंवा बिझनेस जे आहेत वर्ल्ड बँकिंग नॉर्म्स बिझनेस फ्रेंडली ऑर्गनायझेशनमध्ये तयार करायचं आहे. त्याच्यामुळे जोपर्यंत आमच्याकडे तक्रार येत नाही किंवा ग्राहक घेऊन येत नाही तोपर्यंत आम्ही विनाकारण त्रास देऊ शकत नाही. त्याच्यामुळे असं पण नाही किंवा जीएसटी किंवा काहीच करू शकत नाही किंवा हे काहीच करत नाही. तुम्ही तक्रार आणा, पुरावे आणा, नक्कीच त्याच्यावर ऍक्शन घेतला पाहिजे. थँक्यू.